गुड मॉर्निंग ट्रेडर्स. तर पावसाळ्याचा सीझन चालू आहे, त्यामुळं वातावरण एकदम फ्रेश झालेलं आहे. जस्ट आता छोटा छोटा पाऊस येत होता आणि मी टेरेसवर आलेलो आणि तुम्ही वातावरण पण बघू शकताय किती फ्रेश आणि मस्त वातावरण आहे. पावसामुळे सगळीकडे हिरवळ झालेली आहे आणि अशा या फ्रेश वातावरणात येऊन माझ्या मनात एक रँडम विचार आला की भरपूर ट्रेडरचा मला मेसेजेस येत आहेत, बिगिनरचे येत आहेत की आम्हाला एक रोड मॅप द्या, आम्ही ट्रेडिंगमध्ये कसं पुढं अप्रोच करायला पाहिजे आणि कसं ट्रेडिंगमध्ये एंटर व्हायला पाहिजे. त्याबरोबरच जे ऑलरेडी मार्केटमध्ये आहेत पण ते लॉसमध्ये आहेत त्यांचा पण मला मेसेजेस कॉल येत आहेत की आम्ही मार्केटमध्ये आहे पण लॉसेसमुळे आमची सायकोलॉजी ही खूप डिस्टर्ब झाल्या आणि इथून पुढं कसं अप्रोच करावं आम्हाला समजेना. त्यांच्यासाठी माझ्या मनात एक रँडम विचार आला जस्ट असाच. ती एक थोडक्यात स्ट्रॅटेजी आहे, ती तुम्हाला सांगतो. तर मित्रांनो, ह्या स्ट्रॅटेजीचं नाव आहे एक दिवस एक ट्रेड. ह्या स्ट्रॅटेजीमध्ये तुम्हाला प्रत्येक दिवशी फक्त एकच ट्रेड घ्यायचा आहे आणि या ट्रेडमध्ये तुमचा रिस्क टू रिवॉर्ड रेशो 1:2 असेल. म्हणजे जर तुम्ही 1000 रुपयाची रिस्क घेऊन ट्रेड घेत असाल, 1000 रुपयाचा स्टॉप लॉस असेल, तर तुमचं प्रॉफिटचं टार्गेट हे 2000 असेल आणि ही स्ट्रॅटेजी तुम्हाला कंटिन्यू 30 दिवस फॉलो करायची आहे. आणि ही स्ट्रॅटेजी अशी आहे मित्रांनो की ही स्ट्रॅटेजी एका ट्रेडरला गॅम्बलर होण्यापासून रोखते. त्यामुळं ही स्ट्रॅटेजी कंटिन्यू फॉलो केल्यानंतर तुमच्या हे लक्षात येईल की ही स्ट्रॅटेजीनंतर तुमचा लॉस व्हायचे चान्सेस हे खूप कमी झाले असतील किंवा निग्लिजिबल लॉस तुमचा होत असेल. तर ही स्ट्रॅटेजी जे लॉसमध्ये आहेत त्यांनी जरूर फॉलो करावी. 30 दिवसापर्यंत फॉलो करावी. 30 दिवसानंतर तुमच्याकडे 30 दिवसाचा हिस्टॉरिकल डाटा असेल आणि त्या डाटावरून तुमच्या लक्षात येईल की तुमचं कुठं चुकतं आहे आणि तुमच्या 30 दिवसानंतर ट्रेडिंग सायकोलॉजी माइंडसेट हे खूप स्ट्रॉंग झाला असेल. तुमच्यात एक डिसिप्लिन येऊन गेला असेल. आणि मित्रांनो, मार्केटमध्ये डिसिप्लिनला दुसरं कोणतं सबस्टिट्यूट नाही. कारण स्ट्रॅटेजी हे फक्त 10% मार्केटमध्ये इम्पॉर्टंट आहे. बाकी 90% काम हे फक्त सायकोलॉजी आणि माइंडसेटचं आहे, डिसिप्लिनचं आहे. त्यामुळं त्यात जर तुम्ही मास्टर व्हायला सक्सेसफुल झाला तर येणाऱ्या काळात तुम्हाला प्रॉफिटेबल ट्रेडर होण्यापासून कोणीही थांबवू शकत नाही. त्यामुळं जस्ट हा रँडम विचार होता, तो तुमच्यासोबत शेअर करावा असा विचार आला. त्यामुळं हा व्हिडिओ बनवून जस्ट अपलोड करतो आहे. तर या स्ट्रॅटेजीबद्दल तुमचे काय विचार आहेत हे मला कमेंट करून नक्की सांगा. आणि काल इंडियानं वर्ल्ड कप जिंकला, खूप भारी वाटलं. आणि भेटूया आपण उद्या काही ट्रेड घेतला तर त्या ट्रेडच्या व्हिडिओसोबत. थँक्यू. जय शिवराय.